लाहोरच्या मुक्कामामध्ये ठुमरी दादऱ्याच्या माहोलमध्ये बडी गुलाम अली, बरकत अली यांच्या सहवासात पंजाबी ढंगाचा दादरा वसंतरावांनी आत्मसात केला. एकदा वसंतरावांचं नटभैरवचं रेकॉर्डिंग चालू होतं. ते झाल्यानंतर HMVच्या दुबे साहेबांनी त्यांना तो दादरा ऐकवण्याची फरमाईश केली. आत्ताही तोच दादरा ऐकवण्याची फरमाईश मी करतो. बिंदिया 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 ले गई हमारी रे मछलियाँ, हमारी रे मछलियाँ, हमारी रे मछलियाँ, हमारी रे मछलियाँ. हाँ बिंदिया ले गई, हाँ बिंदिया ले गई हमारी रे मछलियाँ. बिंदिया ले गई हमारी रे मछलियाँ. बिंदिया 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 ले गई हमारी रे मछलियाँ. जाए कहो कोई, हाँ जाए कहो कोई, जाए कहो जाए कहो कोई, हाँ जाए कहो कोई, हाँ जाए कहो कोई. सारे गा रे गा रे गा रे सारे गा रे गा रे सारे सा नि सा गा नि सा गा रे गा रे सारे सा नि सा सा जाए कहो. सारे गा म प म गा रे गा म गा रे गा रे सारे सा नि सा गा रे गा रे सारे सा नि सा जाए कहो कोई, हाँ जाए कहो कोई, हाँ जाए कहो कोई. हाँ मोरे छोटे देवर से हाँ जाए कहो कोई, हाँ जाए कहो कोई. हाँ मोरे छोटे देवर से, हाँ मोरे छोटे देवर से गंगा में, हाँ गंगा में नाव डलाओ रे. बिंदिया ले गई हमारी रे मछलियाँ, हमारी रे मछलियाँ, हमारी रे मछलियाँ. हाँ बिंदिया ले गई हमारी रे, हमारी रे, हमारी रे मछलियाँ. वसंतरावांनी अनेक चीजा केल्या.
एकदा त्यांचे सारंगी साथीदार मित्र मधुजी खाडीलकर एका कार्यक्रमाच्या वेळी वसंतरावला म्हणाले की वसंतराव, मारुबिहाग रागात त्याच त्याच बंदिशी ऐकून त्यात तोचतोचपणाचा खूप कंटाळा आलाय. यावर वसंतराव त्यांना म्हणाले, असं आज आपण मारुबिहागच गाऊ, नव्या बंदिशींसह, त्यातली द्रुत बंदिश. पतियाँ लिख भेजी मैं, पतियाँ लिख भेजी मैं, पतियाँ लिख भेजी मैं, पतियाँ लिख भेजी मैं, पतियाँ मैं पतियाँ मैं पतियाँ लिख भेजी मैं, पतियाँ लिख भेजी मैं, पतियाँ लिख भेजी तुम्हारे कारण जुगसी भी तू मोरी रतियाँ, मैं पतियाँ लिख भेजी. जा रे गगवा जा रे जा गगवा, इतना मोरा संदेश वालियो जा, जर तुमन जो हाथ बार तुम्हारी ये अखियाँ, मैं पतियाँ सारे सानी साग पबनी सारे सानी सा सारे सा साग सा साग ग गम गम प गम पनी नी उप प पद द म प साग म प म गम ग रे सा म पतियाँ साग म गम प म पद पद प म प म गम पनी नी द पद प म प म गम प म गम ग रे सा म पतियाँ पानी दानी पद म द प म प म द पद म प गम प म प गम ग रे सा म पतियाँ लिख भेजी पतियाँ जाओ रे जाओ गगवा जाओ रे जा गगवा जाओ रे जा रे गगवा 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 आ
re ga ga ba ye ba pa pa ni da ni ba da ma ba ma da ba da ma ni da ba da ba ma ga ma pa ni sa ja re ga ga ba pa pa da ma ba ga ma da ba ma da ba da ba ma da ma pa ni sa ja re ga ga ba ja re ja ga ga ba itala mora sandesh waliyo ja जर तुम जो हाथ बार तुम्हारी ये अखियाँ मैं पतियाँ लिख भेजी मैं पतियाँ लिख भेजी मैं पतियाँ लिख भेजी मैं पतियाँ मैं पतियाँ परियाँ पतियाँ बद म ब ग म ग रे सा म प सा ग सा म प प म द प म ग ग म प नि ग म द ग म प ग म ग रे सा म पतियाँ मैं पतियाँ मैं पतियाँ आदरणीय डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि माझ्या आईचे ते बालमित्र, कारण आई नागपूरची आहे. अतिशय स्वच्छंद वृत्ती, फार छान मन त्यांचं, आणि एक त्यांची एक बौद्धिक पातळी जी होती गाण्याची ती काहीतरी वेगळी होती इतरांपेक्षा. एक मला इन्सिडन्स आठवतो आहे की दुपारी ते माझ्या आईला म्हणले, सुशीला मला राग मारवा गायची इच्छा आज संध्याकाळी. तर आई नेहमीप्रमाणे त्यांची थट्टा फार मस्करी फार चालायची. आईने म्हटलं की वसंत हे बघ, म्हणजे त्यांचे शब्द सांगतो मी, आईचे शब्द, की तू अर्धा तास एकही ताण किंवा मुरकी घेणार नाही. कारण लोकांचा असा फार त्यांच्यावर आरोप होता की ते फार फास्ट गातात, किंवा मी पण बुवांचं इतकं अप्रतिम मारवा ऐकला आहे की ते अर्धा तासपर्यंत ऋषभ, दैवत, खालचा दैवत आणि ऋषभ याच्यावर सर्व काम चाललेलं होतं. म्हणजे त्यांची ती पण एक ताकद होती. तशी दुसरी ताकद अशी होती की ते पटियाला घराण्यातले असल्यामुळे आवाजाची फिरत, सरगम ही त्यांची एक फार स्पेशालिटी होती. त्यांचं गाणं मग मला घराण्यातलं तर ठीक आहे, पण घरंदाज फार वाटायचं. त्यांचा हिंदीवर फार, म्हणजे त्यांचं हिंदी फार छान होतं, कारण उत्तर भाषिक लोकांमध्ये बरेच वावरलेत ते. त्याच्यामुळे जेव्हा ते बंदिश मांडत असत तेव्हा त्या बंदिशीला एक ग्रेस असत. नाहीतर बंदिशीचे शब्द बहुतेक म्हणतो मराठी कलाकार हिंदीत जेव्हा ती बंदिश गातात तेव्हा एखाद वेळेस ते बंदिशचा अर्थ कळत नसतो वगैरे. बुवांना तो सर्व समजलेला होता, म्हणून ते गाणं लोकांपर्यंत पोचायचं. मूर्छनाचा विचार पटियाला घराण्यात जास्त झाला असं म्हणे मुद्दाम मी. बडी गुलाम अली खां साहेब वगैरे ही मंडळी करायची, आणि आपल्या इथे बुवा करायचे. तर प्रत्येक स्वराला सा मानून मेन राग तसाच ठेवायचा. कुठल्याही स्वराला सा मानून ते मेन रागात शिरत असत. ही त्यांची स्पेशालिटी होती आणि त्याच्यावर हुकूमत होती त्यांची. बुवा हे अत्यंत वर्सेटाईल आर्टिस्ट होते, त्यामुळे त्यांनी आपल्याला कुठल्याही घराण्यात बांधून घेतलेला नव्हता. आणि बहुतेक कलाकार जो वर्सेटाईल असतो तो घराण्यापेक्षा घरंदाजपणाला जास्त महत्त्व देतो, आणि त्यातलीच बुवा होती. त्यांनी कधी आपल्याला असं घराण्यात बांधून सूर आणि लय हे ज्याचा अप्रतिम असला तो कुठल्याही घराण्याचं काम करू शकतो, असं त्यांचा विचार होता. वसंतराव आणि कुमारजींची फार दिवसात गाठ झाली नव्हती. थोडंसं लटकं भांडणच झालेलं होतं, आणि वसंतरावांना तर कुमारजींना भेटण्याची प्यास लागलेली होती. म्हणून वसंतरावांनी एक अस्थायी लिहून पाठवली. मैं आऊँ तो रे मंदरवा, पैया परण देहू, मोरे मन बसिया, मैं आऊँ तो रे मंदरवा. मी तुझ्या घरी येऊ का, तुझ्या पाया पडू दे, माझ्या मनात तू बसलेला आहेस, मी तुझ्या घरी येऊ का. ताबडतोब कुमारजींनी सर्व विसरून त्यांना अंतरा पाठवला, आणि अंतऱ्यात उत्तर दिलं, अरे मेरो मढैया तोरा आहे रे, माझी मठी तुझीच तर आहे. काहे धरे चरणन
पाय कशाला धरतोस? मेरो मन बसिया, तू माझ्या मनातच बसलेला आहेस. दोन दिग्गजांची ही पत्रापत्री झाली. त्या पत्रातली तीच बंदिश आपण अनुभवूया अमान अली खान साहेबांकडून घेतलेल्या सरगमच्या वैशिष्ट्यांसह. मैं आऊं तोरे मदरवा, 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 पया परन देवो मोय मन बसिया, मैं आऊं तोरे मदरवा. मैं आऊं तोरे मदरमा, मैं आऊं तोरे मदरमा, पया परन देवो मोय मन बसिया, मैं आऊं तोरे मदरमा, मैं आऊं तोरे मदरमा. अरे मेरो मढ़या तोरा रे, अरे मेरो मढ़या तोरा रे, अरे मेरो मढ़या तोरा काहे धर चरणन मेरो मन बसिया, मैं आऊं तोरे मदरमा. पमगर सा मैं आऊं तोरे मन, पम पग ग ग म प ध ध ग म प म प द प ग म म प ग म ग रे सा मैं आऊं तोरे मदरमा. म प द म प ग म प म प ग म ग रे सा मैं आऊं तोरे मदरमा. प ग प म म ग ग रे सा, सा ग प म प ग ग म प म ग रे सा मैं आऊं तोरे मदरमा. अरे मेरो मढ़या तोरा, मेरो मढ़या तोरा, मेरो मढ़या तोरा, अरे मेरो मढ़या तोरा, ये तोरा तोरा अरे मेरो मढ़या तोरा आए, काहे डर चरणन मेरो मन बसिया, मैं आऊं तोरे मदरमा, मैं आऊं तोरे मदरमा. पम पद पम गम सा पम पग म ग रे सा मैं आऊं तोरे मदरमा, तोरे मदरमा, तोरे मदरमा.